ओके, तर 5th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 45 मधला क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. पहिला क्वेश्चन रीड करून समजून घ्यायचा आहे. तर क्वेश्चन काय आहे, सखाराम वॉज प्लफिंग द फील्ड. प्लफिंग द फील्ड म्हणजे तो शेतात काम करतोय, नांगरतोय. फ्रॉम 8 in the morning. आता आपण थोडंसं क्वेश्चन रीड करत पहिला इन्फॉर्मेशन बाजूला काढून घेऊया, म्हणजे आन्सर काढायला सोपं जाईल. सो गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, सखाराम आहे बरोबर. तो कुठे जातो, शेतात जातो. आता तो शेतात गेल्यावर त्याचं काम कितीला सुरू करतोय, 8 in the morning स्टार्ट वर्क. ओके, 8 in the morning म्हणजे 8 AM. ठीक आहे, पुढं 12:30 in the afternoon he stop his work. म्हणजे इथं स्टार्ट केलाय, इथं स्टॉप वर्क. वर्क स्टॉप कितीला केलाय, 12:30. आफ्टरनून आहे PM. AM कधी येतं आणि PM कधी येतं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आणि यासाठी डिटेल व्हिडिओ मागच्या वेळी टाकलेला आहे. तर आता बघा, तो काम स्टॉप केलाय, आता तो घरी जाण्यासाठी निघालाय. ओके, स्टार्ट फॉर गोइंग होम अँड ही रीच्ड ॲट 1:30. इथं स्टॉप पण केलाय आणि स्टार्ट फॉर होम पण केलाय, वॉकिंग. ओके, आता तो इथं पोहोचलाय, घरी पोहोचला, रीच. कधी पोहोचलाय, 1:30 आफ्टरनून PM. बघा, एकाच क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन त्यांनी टाकलेले आहेत. तर आपल्याला टाइम ड्युरेशन करायचं आहे, प्लफिंग सुरू करण्यापासून स्टॉप करण्यापर्यंत किती ड्युरेशन आहे, प्लस लगेच त्यानं काम स्टॉप केल्या इथून तो घरी जाण्यासाठी निघालाय आणि पोहोचलाय, तर ह्यामधला टाइम ड्युरेशन. क्वेश्चन समजलाय का बघा. आता आपल्याला ह्यामध्ये 12 hour आणि 24 hourचं कन्वर्जन करून घ्यायचं आहे. ती गोष्ट पहिला करायची आहे, 12 hour 24 hour. बघा, 8 AM कन्वर्ट काय होणार आहे, 8च, मॉर्निंगचं चेंज होत नाही. 12:30 PM means 12:30 होणार आहे. 1 नंतर टाइम चेंज होतं, आणि 1:30 PM म्हणजे 13:30. पहिला हे चेक करून घ्यायचंय की हे लक्षात आलं का, टाइम कन्वर्जन. आता टाइम कन्वर्जन केलंय, तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, हाऊ मच टाइम फॉर प्लफिंग. प्लफिंग टाइम काढायचा आहे आपल्याला, तर आर आणि मिनिट ब्लॉक घ्यायचा. ओके, त्यानंतर बघा, 8ला सुरू केलं आणि 12:30ला थांबवलंय, तर याचं डिफरन्स काढण्यासाठी 12:30 मायनस 8 सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर 30 minus 0 30, 12 minus 8 4. सो प्लफिंग टाइम किती मिळाला, 4 hour 30 minute. किती मिळाला, प्लफिंग टाइम 4 hour 30 minute. तुम्ही थोडंसं व्यवस्थित लिहा, आपल्याकडे इथं जागा नाही आहे. पुढे आता नेक्स्ट क्वेश्चन, हा होता क्वेश्चन नंबर 1 प्लफिंग टाइम. क्वेश्चन नंबर 2, हाऊ मच टाइम ही टेक फॉर रीच द होम. शेतापासून घरी जाण्यासाठी त्याला किती वेळ लागलेला आहे. सो पुन्हा आर आणि मिनिटचा ब्लॉक करून घ्यायचा आहे. बघा, कधी स्टार्ट केलाय, 12:30ला आणि पोहोचला 13:30. सो मायनस करताना 13:30 मायनस 12:30. सबस्ट्रॅक्शन केलं, 30 minus 30 0, 13 minus 12 1. हाऊ मच ही टेक टाइम फॉर रीच होम, 1 hour. सो ही टेक टाइम फॉर रीच होम is 1 hour. लक्षात आले का, चेक करा.
हा क्वेश्चन नंबर बी चा आन्सर आहे. ए चा आन्सर आपण पुन्हा लिहूया, प्लफिंग टाइम. प्लफिंग टाइम किती लागलेला आहे त्याला? 4 hours 30 minutes. बघा क्वेश्चन रीड करा, इन्फॉर्मेशन काय दिली हे पहिला चेक करा. त्यामध्ये काय क्वेश्चन विचारले तर 2 वेगवेगळे क्वेश्चन आहेत, तर ते एकदा बघून घ्यायचं आहे. त्यानंतर टाइम कन्वर्जन आहे 12 hourचं 24 hour कन्वर्जन. त्यानंतर आर आणि मिनिटचे ब्लॉक्स करायचे आहेत. जो मोठा नंबर मिनिट मधला जो असतो एंडिंग टाइम तो फर्स्ट घ्यायचा असतो आणि स्टार्ट टाइम नंतर घ्यायचा असतो. तर तसा घेऊन आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. लक्षात आले का? चेक करा, प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं सोपं जाईल.